श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी इथे बाजरीच्या भाकरी करणार आहे. तर कोणाच्या भाकरी तुटतात, कोणाच्या भाकरी ओळत नाहीतात. तर बघा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. परफेक्ट भाकर जमणार तुम्हाला. तर बघा इथे मी घेतलं आहे बाजरीचं पीठ गाळून त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकलं. मग थोडं-थोडं पाणी घालून असं छान गोळा मळून घेतलेला आहे. जास्त घट्ट पण नका करू आणि पातळ पण नका करू. मीडियम असं करा आणि छान असा हातावरती त्याचा चांगला असा गोळा बनवून घ्या हा पातळ आणि त्यानंतर पीठ टाका असं सगळीकडे पसरून घ्या आणि त्या पिठावरती मग भाकर थापून घ्या. तर असं तुम्ही सावकाश हळू माझ्या पद्धतीने केली तर दिवसभर मऊ लुसलुशीत एकदम गोल आणि टम्म तुमची भाकर फुगणार. तर इथं मी भाकर छान अशी थापून घेतली. त्यानंतर तवा छान असा तापू द्यायचा कडकडीत. अशा गार ताव्यावरती भाकर नाही घालायची, त्यामुळं भाकर जमत नाही. मग ती तुटते भाकर किंवा व्यवस्थित भाजत नाही, मग फुगत नाही, वातड होते. त्यामुळे लक्षात ठेवा तवा छान तापू द्यायचा आणि त्यानंतरच भाकर टाकायची आणि भाकर टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं भाकरीला आणि मग लगेच पलटून घ्यायची. तर हे बघा हे प्रोसिजर केली ना तुम्ही तर नक्कीच तुमची भाकर अशीच टम्म फुगणार. त्यानंतर आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालली होती. तर इथे मी वांग्याची भाजी बनवणार होती. असं छान वाटण करून घेतलं. वाटण तर बघितलं सगळं कच्चंच घेतलं होतं मी. खोबरं वगैरे, तीळ वगैरे सगळं, टोमॅटो, कांदा. इथे हिरवी कांद्याची पातसुद्धा मी घातली होती. वांग्याच्या भाजीत खूप छान लागते कांद्याची किंवा लसणाची हिरवी पात. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि लाल तिखट, मसाला वगैरे, मीठ, हळद हे सगळं मी वांग्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटात मिक्स करून भरलेलं होतं. असं छान 10 मिनिट मी वाफून घेतलं वांगं आणि झाकून ठेवलं. त्यानंतर गरम पाणी टाकलं आणि वांगं 10 मिनिट परत झाकून ठेवलं. तर असं खूप छान वांग्याची भाजी होते. फ्रीज पण साफ करायचा होता आज, कारण काल सोमवारचा तिकडून भाजीपाला आणायचा होता येताना बाजारामधून. मग फ्रीजसुद्धा छान साफ करून घेतला आणि नंतर आली मी इथं मंदिरात. तर हे आहे श्री धायरेश्वर महाराजांचं मंदिर. मंदिर आहे आणि खूप छान नवसाला पावणारा देव आहे. हे कितीतरी ज्योतिर्लिंगमधला एक ज्योतिर्लिंग आहे. मी कधीतरी तुम्हाला आतमधलं पण दाखवेल. खूप छान अशी पिंड आहे महादेव पार्वतीची. इथे आरशामध्ये बघा दिसत आहे. व्हिडिओ काय अलाउड नव्हता तरीसुद्धा वैभवीनी घेतला आहे आणि आरती चालू होती. मग इथली आरती 7 वाजता केली. आम्ही परत स्वामींच्या मठात सुद्धा जायचं होतं आम्हाला. तर तरी पण वैभवीने एक छोटीशी क्लिप घेतली. म्हणली मम्मा आपण नेहमी येतो, मग दाखवत नाही, आज दाखवूया आपण. आणि इकडं डाव्या साईडला गणपती बाप्पा आहेत आणि उजव्या साईडला पण गणपती बाप्पा आहे. इथं आरती घ्यायची बाहेर जाताना आणि भस्मसुद्धा लावून घ्यायचं आणि हे थेट सरळ इथून मंदिर दिसते बघा आणि आतमध्ये सेंटरमध्ये चरण पादुका. श्री स्वामी